नमस्कार, एक बार फिर से आपका स्वागत है सी न्यूज भारत में। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर जिले की फुलंब्री तहसील से बड़ी खबर सामने आई, जहां अवैध गुटखा तस्करी अपने चरम पर है। इस कारोबार से जुड़े दबंगों ने न केवल युवाओं को धमकाया बल्कि जान से मारने की धमकी भी दी है। पुलिस अधीक्षक से त्वरित कार्रवाई की मांग की जा रही है। आइए विस्तार से जानते हैं क्या है पूरा मामला। फुलंब्री तहसील में अवैध गुटखा तस्करी दिन पर दिन बढ़ती जा रही है। तहसील में 2 पुलिस थाने होने के बावजूद गुटखा कारोबारी खुलेआम 2 पहिया और 4 पहिया वाहनों से गांव-गांव जाकर गुटखा बेच रहे हैं। हाल ही में गुटखा विक्रेता ने महाल किन्होला के निवासी अजीनाथ हरिवा कापरे को जान से मारने की धमकी दी। अजीनाथ ने बताया कि पाल निवासी संतोष तेजराव जाधव और ज्ञानेश्वर संपत जाधव कई वर्षों से फुलंब्री और वडोद बाजार पुलिस थाना क्षेत्र में अवैध रूप से गुटखा बेच रहे हैं। पीड़ित ने आरोप लगाया कि आरोपियों ने उनसे कहा है कि अगर उन्होंने पत्रकारों को उनके बारे में तस्वीरें और खबरें दी तो उन्हें जान से मार दिया जाएगा। इस कारण से पीड़ित काफी भयभीत हैं। इस मामले की शिकायत 7 जुलाई को फुलंब्री पुलिस थाने में दर्ज कराई गई और फिलहाल इसकी जांच जारी है। बोला अरे ते रेकॉर्डिंग करा, काय करायचं ते करा बरं का. तुमच्यासारख्या जांभल्याला मी काही समजत नाही, पण तुम्हाला आता समजून सांगू राहिलो मी. बरोबर भाऊ, फक्त काय माहिती का, प्रामाणिक बोला. मी तुम्हाला 100% सांगेन काय ते. ऐका, तुमचे कामं धंदे करा. तुम्हाला रिकामं कोणाला सांगितलं याला फोन करा त्याला फोन करा. नाही भाऊ ऐका, भाऊ ऐका, तुम्ही तुमचा विरोध आणि माझा विरोध काहीच नाही, त्या नाही विरोध भाऊ. फक्त माझं काय म्हणायचं, तुम्ही जे लोकांना म्हणते की ती येऊ शकत नाही, लोकांशी काय केलं तुम्हाला? ऐका ना, मी काहीच म्हणणार नाही. लोकांशी घेणं काय तुम्हाला? तुमचं तुम्ही काम करा ना. तुम्ही काय बोलले लोकांना आम्हाला सांगितलं, आम्ही म्हणलो कोणाला? नाही माणसं म्हणले कोणाला? आम्ही लोकांना ते सांगतो. आमचे संतोष फोन करायचं काय काम आहे? कोणाला म्हणतोय तुम्ही? कायला फोन करत्या पोराला? लोकांना बोलल्यावर मला काय वाटेल? काय लोकांना बोलले? तुम्ही चुकीच बोलल्यावर काय वाटेल? काय बोलले लोकांना? लोकांना डायरेक्ट सांगू राहिले येऊ शकत नाही हप्ते भरत. कोणत्या लोकांना बोलले? माणूस सांगा, माणसाचं नाव सांगा. माझं काय म्हणत भाऊ, या गोष्टीत मला आवडत. माणसाचं नाव सांगा. मी काय म्हणतो तुम्हाला? अरे भाऊ काय सरळ विचारलं मी, सरळ. माझं काय म्हणणं, मला विरोध करू नका, मी तुम्हाला विरोध करणार नाही. सरळ विचारलं मी तुम्हाला. काय सांगू राहिलो? तुम्ही कोणत्या माणसाला म्हणलं ते माणसाचं नाव सांगा. मेटे जळगाव म्हणलं. हा, मेटे जळगावला. कोणला? जळगाव मेटेला. हा, कोण आहे नाव त्याचं? घ्या त्याला लाईनवर. मी काय लाईनवर घेऊ? बोल ना भाऊ, मी लाईनवर घेऊ. सांगू राहिलो जळगाव मेटेला नाही. फक्त मग काय म्हणणं, तुम्हाला त्रास देऊ नका. अरे तुम्ही तुमचे गुरु मी तुमच्या जवळ ठेवा बरं का, नाही आम्ही सगळे गुरु मी काढून टाकू. हे बी सांगू राहिलो. मारून टाकायचं म्हणजे मारायचं का? जी गुरमी तुमच्यात ती गुरमी दुसऱ्याला दाखवा तुम्ही. नाही, गरीब लोक आहे, मार्केट मधलं काही ज्ञान नाहीये नाही बरं का. अजून काय आम्हाला गुरमी दाखवू नका तुम्ही. सरळ प्रेमानं सांगू राहिलो बरं का. माझी तुमची काही दुश्मन नाही, फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने. तुम्हाला तेच सांगू राहिलो. येणार नाही. तुम्हाला वाटत असेल कल्लेच गुरमी तुमच्यात, आमच्याकडे गुरमी तर काढत ताकद दी नाही. तुम्ही मारू शकता मला, तुझं काय करायचं? आम्ही गुरमी अशी काढू ना, तर मग याच्यानंतर तुम्हाला नांद करायचं काम नाही राहणार कोणाचा. नाही करणार तुम्ही, भिकाराचं बी नाही करणार. तू मारून टाकणार आहे का? हा, तुम्हाला मी सरळ सांगू राहिलो. तुम्ही जे प्रेमानं वागा आणि प्रेमानं काम धंदे करा तुमचे नाही, आणि प्रेमानं जगा. हाच बोलले, बरोबर बोलले. हे जीवन परत नाहीये. तुमचे काम करा, तुमचे धंदे करा, तुमचं पोट भरा, घरचे फॅमिलीत राहा, 4 घास सुखानं खा. सुखाना खा म्हणजे म्हणजे रिकामे काम करू नका. नाही, गलत. कायद्यानुसार तुम्हाला झापणार नाही याचा विचार करा. कायदा नका शिकवा मला. मी मेलो मी ना. ऐका, तुम्ही कायदा शिकवू नका. किती कायद्याचं ज्ञान आहे. मारून टाका. आम्ही माझी बेलेली बी झाली. मी वरच्यावर गोट्याने खेळत. तुमच्या गोट्या काढून घालत बसलो आम्ही. तुम्ही ते नका सांगा मला. तुम्ही धमकी नका देऊ. तुमच्यासारखे ना आता लोक 56 वाटी लावले. आता हे 57वा नंबर तुमचा आहे, तर त्याच्याकरता सांगू राहिलो तुम्हाला आधी समजून. लास्ट फोन आहे तुम्हाला, वॉर्निंग आहे. धन्यवाद. याच्यानंतर काय समजा ते समजा पुढं. ओके. काय तुम्ही काय करता सध्या? तुमचं काय म्हणणं आहे? काय करता काय म्हणणं आहे हे ना सांगू तुम्हाला. आम्ही सगळं करून ऑन दी स्पॉट करतो. मी गुटखा धंदा बंद करून बोलून चालून मी गुटखा धंदा करत नाही. याच्यानंतर जरा पुढे बी भेटले तुम्ही. माझे कार्यकर्ते एकदा समजून सांगितलं. कार्यकर्ते काही समजू नका तुम्ही. आता ते सांगूच नका मला. तुम्हाला सरळ सांगू राहिलो मी भाषेत. याच्यानंतर तुम्ही कुठे भेटले? भोकरदनला भेटले, सिल्लोडला भेटले, राजूरला भेटले किंवा पिरवड्याला भेटले, कुठे भेटले, तर मग त्याच्यानंतरची तुमच्या पुढच्या गोष्टी तुम्ही विचार करून ठेवा. काय करणार बरं का. तुम्हाला हे सरळ सांगितलं प्रेमानं मी. म्हणजे याच्यानंतर डबल सांगणार नाही. तुम्हाला मॅटर करायचं माणुसकीच्या नात्यानं सांगू राहिलो, एक मित्रपणाच्या नात्यानं सांगू राहिलो, पाहुण्याच्या नात्यानं सांगू राहिलो, सगळे नात्यानं सांगलो. आणि याच्यानंतर नातं संपून जाईल सगळ्या गोष्टीचा. मग तुम्हाला करायचं काय मला ते सांगा ना. हो, तर आता मग काय करायचं ते आधी सांगितलं.
मला विरोध केला तर तुम्हाला बिनधास्त करा, तुम्हाला काय करायचं विरोध तुम्हाला. हो तुम्हाला तेच सांगू राहिलो मी, विरोध नाही, आम्ही सगळं काम करतो व्यवस्थित. अरे मी सारे ऐका ना, मी सारे धंदे सोडून देईन, फक्त तुमचं अरे ते सगळे ऐका सोडा ना, हो, ते तुमच्या बोलणं जे ना, गाडीत किती दम आहे मला माहिती आहे, पण हे बघा बोलणं- बोलायला लावू नका आता. अरे ते मग चॉकलेट हा. म्हणजे त्या धंद्यात बोलायला लावू भरवसा नका, नाही मी तुम्हाला मी. हेच सांगू राहिलो. फक्त तुम्ही विरोध करू नका चुकीचा, मला हा. काही घेणं नाही. तुम्हाला तेच सांगू राहिलो मी, तुमच्यात किती दम आहे ना, मी सगळा दम पाहून बसेल, सगळा दम काढू बी शकतो मी, पण माझ्याकडे दम आहे, शांतता आहे, म्हणून याचा गैरफायदा घेऊ पण नका. तुमचं नाव विषय काय आणि मला तुम्हाला सांगा. सांगतो मी, याच्यानंतर आहे ना रिकाम आहे, आता आमच्या बंधूला आणि ते भाषाला आणि याला आणि त्याला फोन करू नका, तुम्हाला हे सांगू राहिलो मी. नाही नाही, मग आता हे पोलीस स्टेशनला येत जाणार ही रेकॉर्डिंग हा? येत काय झालं? मला मारायचं नाही, म्हणजे त्याच्यामुळे काय तुझं झालं? भेटन तिथं तुम्ही बोलले ना, हा हेच तिकडे जाणार आहे, मी पोलीस स्टेशनला तक्रार करत. अरे मी बाबा, सरळ सांगणार आहे, मला या तुम्हाला कुठं लोकांपासून जायचं जीवाला ते धोका जा. आहे. मला ज्या ज्या लोकांना फोन केले त्या हा. लोकांपासून मला जीवाला धोका आहे. हो, मी सरळ सांगणार अरे. एसपीला, माझ्या पद्धतीने मी करतो. तुम्हाला मला काय मारा करायचं धमकी ना, द्यायच्या, तुम्हाला शिरवाड्याला काय सापडत्या, करायचं राजूरला सापडत्या, तुमच्याची मला ऐकलं ना मी, मला हा, मारायला धमकी तुम्हा- देते, जीवाची मारा जीव अरे मारण्याची हे धमकी दुसऱ्याला देते. सांगा हो तुम्ही, हे अरे दुसऱ्याला तुम्ही सांगा. किती जायल लोक नाही मला माहिती आहे. तुम्ही एवढे हा. धमकी देऊ शकता हा. महाराजा आणि याच्या आणि त्याच्या. हे दुसऱ्याला सांगा तुम्ही आता, तुम्हाला याच्या पलीकडे काय येणार आहे दुसरं? हे दुसऱ्याला सांगा म्हणलं. हा, मी करणार आहे स्पीडला तक्रार. हा हे दुसऱ्याला सांगा तुम्ही. नाही दुसऱ्याला नाही. तुमच्या काय काय ना, काय काय तुमच्या एफआर काय काय पाटील तुमचे 376ची एफआर आहे. काय जे तुम्ही कोणा कोणा सांगा, आता लोक भांडणं केले, आता पोराला काय धमके देऊ राहिले, किती या कॉल तुम्ही. आहे, काय आहे ते सगळे आमच्याकडे. ऐक तुमच्याकडे अपडेट हा सगळं या घेऊन. अपडेट आहे तुमचं, सगळं रेकॉर्डिंग आहे. स्पीडला तक्रार करा मग दाखवा. स्पीकर नाही, आम्ही काय करायचं करू ते ना शिकवा आम्हाला जाऊन, हा. बरं का. आम्हाला आधी सगळं शाळा माहिती शिका. काय करायचं काय नाही. अभ्यास बोलणं शिका आधी. हा आम्ही लोकांना सगळं बोला. करून बसले आणि सगळा अभ्यास आमचा. आणि महाराज धमकी देऊ नका. हा सुखाना भाकरी का तुला आता हा. जाऊया लेका आता, बाळाला. भेटल्यावर बोलू आपण आता. मला लाईव्ह भेटतो मी भाऊ, माझा हा. विरोध तुम्हाला आज बी नाही आहे. तुम्ही बरं, विरोध माहिती- करताय हे बघ, की भेटता माहिती जरा जिथे दुःख भेटेल केलं, तिथे दुःख हातपाय खरंच तोडतील. एका बापाच्या आवल्यात असेल. तुम्हाला ऐका ना, तुम्ही जिथे कुठं- भेटेल कुठं तिथे येतो बघू. भेटायला? राजूरला भेटू किंवा पिरवाड्याला भेटू. काय काय बोलू लागले तुम्ही हे? अरे मी इकडं काय मला- म्हटलं, खरंच एका बापाची जर आवल्यात असेल अरे थोडा आणि खरंच काय जर मायचं दूध पिलं असेल तर कुठे हा. भेटायचं? पुढं? अरे तुम्ही पुढे सांगा, मी येतो तिथं. हा ये पालफाटावर ये, हा ये पालफाटा. बरं ठीक आहे, आलो. हा किती फुलंब्री से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। अवैध गुटखा तस्करी और उसके साथ जुड़े अपराधों पर रोक लगाने के लिए पुलिस से जल्द ही कार्रवाई की उम्मीद की जा रही है। वहीं प्रशासन की कड़ी निगरानी के बिना इस समस्या से निपटना मुश्किल होगा। हम आशा करते हैं कि संबंधित अधिकारी इस मामले को गंभीरता से लेते हुए जल्द से जल्द उचित कदम उठाएंगे। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।